तर नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण आहोत कलावंतीन दुर्गावर. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे सोलो ट्रेकसाठी कलावंतीन या दुर्गाला. तर हा ट्रेक कसा होतो आणि काय होतो तुम्ही एकटाच करणार आहे, चला बघूया. तर मित्रांनो, तुम्ही जर मुंबईत आणून येत असाल तुम्हाला एक बोर्ड लागेल. तिथूनच आपल्याला या साईडला राईट साईडला एक सरळ जायचं. आता बघूया आपण. तर मित्रांनो, आता आपण पोचलो ठाकूरवाडी या बेस विलेजपाशी. आणि या ठिकाणी बघा, ठाकूरवाडी नावाचा असं बोर्ड आहे. आणि या ठिकाणीच आहे कलावंतीन दुर्गा आणि प्रबलमाची. या गडावर समोरच आपल्याला जो दिसतो तो आहे कलावंतीन आणि प्रबलमाची गड. तर या रोडने आपण जाऊया. तर मंडळी, त्या ठिकाणी आपण गाडी पार्किंग केली आणि आता आपण या ट्रेकिंगला सुरुवात करतो. तर नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण आहोत कलावंतीन दुर्गावर. आणि समोर तो तुम्हाला दिसतोय, समोर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा आहे कर्नाला किल्ला. ही पूर्ण आहे माथेरानची रांग. आणि हा जो दिसतोय तो आहे मलंगड किल्ला. आणि हा जो आहे अजून याच्या पलीकडे जो किल्ला आहे तो आहे कलावंतीन हा प्रबलमाची आणि सफेददान मारुती. तर आपण आता कलावंतीन दुर्गावर आहोत आणि याचा सोलो ट्रेकिंग आपण करतोय. चला तर आता जाऊ यावरती. तर मंडळी, आता आपण आलो आहोत कलावंतीन दुर्गावर. आणि हा जो समोर तुम्हाला दिसतोय रोप, त्या रोपला धरून आपण वरती यायचं आहे. आणि वरती आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणावरून वर जायचं आहे. पण या ठिकाणावरून जाताना अक्षरशः काळजी घ्यायची, कारण हे बघा, जर का पाय सडकला ते पूर्ण खाली. आणि समोर तुम्हाला दिसते ती आहे प्रबलमाची. समोर तुम्हाला जे स्टेप दिसतात, ज्या पायऱ्या दिसतात, त्या 90 डिग्रीच्या आहेत. ते आपण आता बघूया. जाऊया आता आपण वरती.